वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. आपण कंटिन्युटीसाठी लिमिट्स बघितला, कंटिन्युटीमधले काही पार्ट्स बघितले, त्याच्यामध्ये कंटिन्युअस फंक्शन, डिसकंटिन्युअस फंक्शन आणि डिसकंटिन्युअस फंक्शनमध्ये दोन पार्ट, रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, इररिमूव्हेबल डिसकंटिन्युटी. मग कंटिन्युअस फंक्शन कोणते असतात, डिसकंटिन्युअस फंक्शन्स कुठले असतात हे आपण पाहिलं आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पण पाहिले. आता आपण एक्झाम्पल्सकडे वळूयात. काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला पडलेले एक्झाम्पल्स आपण इथे घेऊया. कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन ॲट अ पॉइंट. पहिला पार्ट आहे कंटिन्युटी ऑफ ए फंक्शन ॲट अ पॉइंट. मग दिलेले फंक्शन्स एकतर कंटिन्युअस देतील, त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल्स म्हणजे वेगवेगळे आन्सर्स विचारतील, किंवा दिलेलं फंक्शन हे त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे का विचारलं जाईल. तर पहिला क्वेश्चन आहे, फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स. मी काही महत्त्वाच्या गोष्टी इथं लिहिन, आपला वेळ जाईल बराच त्यासाठी. तर द गिवन फंक्शन फॉर द फंक्शन एक्स क्यू मायनस ए क्यू अपॉन एक्स मायनस ए अँड हिअर गिवन बी, whereas x is not equal to a आणि इथे x is equal to a. आता नेहमी लक्षात ठेवा, x is not equal to a म्हणतो, याचा अर्थ आपण मगाशी बोललो होता, मिरज रिच, रेल्वे रिचेस टू मिरज. एक तर इकडून येते किंवा तिकडून येते, म्हणजे नॉट एक्झॅक्टली ॲट दॅट मिरज जंक्शन, बरोबर आहे ना. म्हणजे माहित नाही ती इकडे आहे की तिकडे आहे, पलीकडे आहे का अलीकडे आहे. म्हणजे x is not equal to a म्हणजे लिमिट एज एक्सटेंड्स टू एकतर a प्लस असू शकतो, किंवा लिमिट एज एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स असू शकतो. म्हणजे याची व्हॅल्यू, ह्या दोघांची व्हॅल्यू एक सारखीच असते, याची व्हॅल्यू, आणि आता एक्झॅक्टली इक्वल टू हा, म्हणजे हे तिन्हीच्या तीन इक्वल आहे. म्हणजे हा याचा आन्सर काढला की या दोघांचा आन्सर मिळतं. लक्षात आलं. तर इथून पुढे इज नॉट इक्वल टू, इज नॉट इक्वल टू मीन्स बोथ. एक्सक्यूज. तर बोथ म्हणजे कोणते, LHL आणि RHL. आता बघूया मग पुढे काय सांगितलंय, इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू ए. दिला आहे त्यांनी x is equal to a ला तो कंटिन्युअस आहे. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ b, म्हणजे b इज इक्वल टू त्यांनी विचारलाय a² 2a² 3a² 4a². बघूयात आपण. कंटिन्युअस आहे याचा अर्थ काय, f ऑफ a इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू a म्हणायचं, आणि तो फंक्शन आहे तसला याचा x³ मायनस a³ अपॉन x मायनस a. संपलं. तर हा a टाकला तर a³ मायनस a³ 0/0 येतो. तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. एल हॉस्पिटल रूल यूज करू शकता. कोणता, एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल कसा यूज करणार, इकडे 3 इंटू x² बरोबर आहे का, मायनस a³ कॉन्स्टंट 0 झाला, x1 आला कॉन्स्टंट 0 झाला, लिमिट एज एक्सटेंड्स टू a आहे, म्हणजे a इथं टाकायचा, म्हणजे 3a² मायनस 0 3a², 1 मायनस 0 1, म्हणजे आन्सर तुमचं काय येईल पहिल्याचं 3a². आणि हा पडलाय MPPET जे एक्झाम टेस्ट 2008 ला, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघूयात आपण. समजलं हे. याचा इथं आपण काय केला, तो इनडिटर्मिनेट फॉर्म मध्ये आणला. इनडिटर्मिनेट फॉर्मला आला की एल हॉस्पिटल रूल यूज करायचा असतो. आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह वरून हे आन्सर देऊ शकतो. अदरवाइज तुम्ही असं करू शकता, a³ मायनस b³ च्या फॉर्म्युला x मायनस a x² प्लस ax प्लस a² अपॉन x मायनस a. सरळ सरळ हे दोघे निघून जाते. लिमिट एज एक्सटेंड टू आहे a² प्लस a इंटू a प्लस a². डेफिनेटली हा a² प्लस a² प्लस a² काय होईल 3a². म्हणजे कुठल्याही फॉर्म तुम्ही सॉल्व्ह करू शकता इफ यू नो द फॉर्म्युले. म्हणजे x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर x² प्लस ट्वाइस ax प्लस a², म्हणजे x प्लस वायच्या फॉर्म्युल्यामध्ये ब्रॅकेट स्क्वेअर x मायनस y ब्रॅकेट स्क्वेअर x प्लस y ब्रॅकेट क्यूब x मायनस y ब्रॅकेट क्यूब x³ मायनस y क्यूब x³ प्लस y क्यूब, बरोबर ना, a प्लस b प्लस c ब्रॅकेट क्यूब. या पद्धतीचे सगळे एक्झाम तुम्हाला फॉर्म्युले माहीत झाले की इथं पटपट पटपट तुम्हाला काय करता येतं, आन्सर्स देता येतात. आता नंतरचं एक्झाम्पल आहे ते पण आपण पटपट घेऊ. आता लिहित बसणार नाही जास्त, तुम्हाला PDF पाठवले जातील त्याच्यानुसार बघा. The function f is defined by f of x is equal to 2x minus 1. f of x is equal to 2x minus 1 if काय म्हटलं त्यांनी, if x is greater than 2. इथं x is greater than 2 दिलं. for f of x is equal to k. परत f of x is equal to k दिलाय. f of x is equal to k if x is equal to 2. आणि परत दिला x² मायनस 1 when x is less than 2. म्हणजे आता इथं तिन्हीच्या तिन्ही वेगवेगळे आहेत.
x टेन्स टू 2 प्लस 2 मायनस आणि एक्झॅक्टली 2 म्हणजे LHL RHL आणि एक्झॅक्ट. आता 2 सबस्टिट्यूट करून बघा. इथंच मी डायरेक्ट लिहितो 4 - 1 3. हा बघा 2 चा स्क्वेअर 4, 4 - 1 3 आहे आणि इथं k दिलाय म्हणजे डेफिनेटली हे सगळे इक्वल आहेत ना. लिमिट ऑफ x टेन्स टू 2 प्लस 2 मायनस आणि एक्झॅक्टली 2 म्हणजे k इज इक्वल टू काय येते बघा 3 येतो. त्यांनी विचारले काय तर is continuous then the value of k is equal to 2 3 4 minus 3. सरळ सरळ आपल्याला मिळते k is equal to जे एवढे सोपे असतात. आणि विचारलाय तो पंजाब CET ला फॉर 2002 TB CET ला विचारलाय 2002 ला. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. f of x is equal तीसरा एक्झाम्पल f of x is equal to 3x minus 8 3x minus 8 twice k x is less than equal to 5 and x is greater than 5. आता बघा इथं 3 into 5 minus 8 equal to हे दोन्ही इक्वल असणार ना. इज कंटिन्युअस at x is equal to 5 दिला आणि फाइंड k म्हटलंय म्हणजे which is equal to 2k. आता काय झालं 15 minus 8 is equal to 2k म्हणजे k is equal to 7/2. क्वेश्चन आन्सर मध्ये काय दिला आहे 4/7 2/7 7/2 आणि 3/7. आता 7/2 इज द करेक्ट आन्सर हियर. बरोबर आहे का. खूप सिंपल असतात. आणि हा पडलाय कर्नाटका CET 2015. कर्नाटका CET 2015 ला कर्नाटक CET ला विचारला गेला. इन ऑर्डर टू द फर्स्ट फंक्शन f of x is equal to 1 plus x raised to 1 upon x is continuous at x is equal to 0. सरळ सरळ कंटिन्यूअस दिला म्हणजे हा कोण झाला e. f of 0 must be defined as सरळ सरळ फॉर्म्युला आहे हा. आताच आपण बघितला होता e. त्याच्यामध्ये आन्सर्स दिले 0 e 1 upon e आणि 1. सरळ सरळ काय आहे तो e आहे. MNR 1989 ला. बरोबर आहे. म्यानमार काय आला MNR हा 1989 ला पडलेला एक्झाम्पल आहे. म्हणजे फॉर्म्युला सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता बघा फ्रॅक्शन मध्ये आहे f of x is equal to x square plus 3x minus 10 whole divided by x square plus 2x minus 15 when x is not equal to 5. निकाली दिला आहे a when x is equal to 5 असेल आणि is continuous at x is equal to -5 दिला आहे. इथे 5 नाहीये दोन्ही पण कोण आहे ती -5 आहे आणि is continuous at x is equal to -5 then the value of a विचारलाय. value of a आता बघा f of x फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेनुसार आपण इथं सॉल्व करू शकता. कारण दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये बघा x -5 दिला x is equal to -5 दिलाय म्हणजे x + 5 इज काय असतो त्याचा किड असतो. आता बघा इथं बघूया x² + 5x -3 -2x -10 म्हणजे -10 ची 4 काय 5 2 जा म्हणजे +5 -2 -15 चा 5 3 जा +5 -3. आता काय होणार इथं तुम्ही डायरेक्ट लिहिला असता तरी चालत असतं x + 5 x -2 x² + 5x -3x -15 समजला. x in bracket x + 5 -2 in bracket x + 5 आणि मग x in bracket x + 5 -3 in bracket x + 5 म्हणजेच काय x + 5 into x -2 आणि x + 5 into x -3 गेट कॅन्सल -5 आहे -5 -2 -7 आणि -5 -3 -8 -7/8 -8 आला म्हणजेच काय आन्सर 7/8. मग त्याच्यामध्ये दिलेत बघा 3/2 7/8 म्हणजे 7/8 बी इज द करेक्ट आन्सर. MPPET 1987 ला पडलेला आहे. MPPET मध्य प्रदेशमध्ये त्यांची जी कॉमन एंट्रन्स असते तिला 1987 ला पडलेला आहे. आता याच्यानंतर असे आपल्याला फॅक्टराइज करत जायचं आहे जिथे जिथे अशा पद्धतीने येतात. आता दुसरा आहे x² - 9 f of x is equal to x² - 9 upon x - 3 whereas x is not equal to 3 सांगितलं आणि which is equal to 2x plus k f of x दिला आहे आणि सांगितलं at x is equal to 3 is continuous then find the value of k.
आता हा जर कंटिन्युअस असेल तर एक्स स्क्वेअर मायनस 9 अपॉन एक्स मायनस 3 इज इक्वल टू, तिथे काय तुम्हाला अवॉर्ड दिलं जाणार नाही की लिमिट एक्स टेंड्स टू 3 लिहा, तुमच्या डोक्यात घ्यायचं आहे आणि ते सॉल्व्ह करायचं आहे. एक्स मायनस 3 एक्स प्लस 3, एक्स मायनस 3 कॅन्सल झाला इज इक्वल टू 2x प्लस के. आता लिमिट दोन्हीकडे 3 सबस्टिट्यूट करायचं, जिथे x दिसेल तिथे 3 सबस्टिट्यूट करा. 2 × 3 प्लस के, ठीक आहे. हा 3 आणि 6 झाला, 6 बरोबर के झाला, म्हणजेच काय के इज इक्वल टू 0 येणार आहे. म्हणजे ह्याची गरजच असणार नाही, म्हणजे 2x लाच तो फायनल होतो, वेअर एक्स इज इक्वल टू 3. इथे 6चा आन्सर येणार आहे ना, 2x 2 3 6 येणार. इथे पण काय येणार आहे, 2 3 6 होतो, म्हणजे फक्त के काय असणार आहे, 0 असणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिलाय 3 0 -6 1/6. आणि केरळा इंजिनिअरिंग 2002 ला पडलेला आहे, केरळा इंजिनिअरिंग 2002 ला पडलं. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे की साइन ऑफ 2x अपॉन 5x, साइन ऑफ 2x अपॉन 5x whereas x is not equal to 0 आणि x is equal to 0 ला इथे k दिलाय. त्याने विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ k, म्हटले कंटिन्युअस फंक्शन दिला at x is equal to 0. तुम्हाला माहिती आहे लिमिट एज x टेंड्स टू 0 sin x अपॉन x is equal to 0 किंवा sin mx अपॉन x is equal to m असतो. मग इथे काय, हा 5 बाजूला घ्या, 5 बाजूला घ्या, म्हणजे याच्यामध्ये m कोण आहे, तर 2 आहे, इथे x तसाच आहे, म्हणजे हा 2/5 येईल ना, 2/5 येईल. इथं कोण घालवण्याचा प्रयत्न करू नका. ऍक्च्युली हा फॉर्म्युला असतो sin 2x अपॉन 2x इंटू 2 झाला, 2 ला 2 गेला आणि 5 ऑलरेडी आहेच तिचा, म्हणजे काय झाला, 2/5 इज द करेक्ट आन्सर. तिथे दिलाय 1 2/5 2/5 आणि 5/2. AI CBSE 1991 ला पडलेला हा. त्याच्यानंतर 3 ऑफ sin πx, f of x is equal to 3 of sin πx upon 5x is equal to sorry at x is equal to, x is not equal to 0 whereas x is equal to 0, continuous at x is equal to 0. find the value of k is equal to, केरला CE ला 2009 ला पडलाय, केरला CE 2009, केरला CE 2009. 3π/10 3π/5 ते π/10 आणि 3π/2 असं आन्सर आहे. बघू आपण काय करायचं. लिमिटच टेंड्स टू 0 लिहायची गरज नाही, आपण इथं बघू आपण sin πx अपॉन 5x दिलाय, which is equal to, आपल्याला काय पाहिजे, इथं पण πx च पाहिजे. 3/5 बाहेर घ्या, कॉन्स्टंट टर्म्स आहेत बाहेर आल्या, लिमिट एज x टेंड्स टू 0 sin ऑफ πx अपॉन πx येणार इंटू पाय, म्हणजे sin πx अपॉन x आहे तसा झाला, म्हणजे 3/5 इंटू 1 इंटू पाय, विच इज इक्वल टू 3π/5. आणि दिस इज इक्वल टू कोण असणार आहे, 2k, कारण सरळ सरळ त्यांनी काय दिलाय, कंटिन्युअस दिलाय. मग कंटिन्युअस असेल तर हे दोघे इक्वल असतात व्हॅल्यू, म्हणजे 2 इकडे येणार, 3π/10 इज इक्वल टू k. म्हणजे तुम्हाला केरला CE चं हे एक्झाम्पल 2009 चं 2 मार्क्स देऊन जातं, 3π/10 आन्सर, म्हणजे पहिलंच आन्सर आहे तुमचं ए ऑप्शन. आता 9th नंबर बघा, 9th नंबर आहे रुड़की, जो 1984 ला पडलेला आहे, ROORKE 1984 ला. हा आहे 9th नंबरचा एक्झाम्पल. आता दिलाय इफ f of x is equal to x minus 2, बघा मॉड्युलस ऑफ x minus 2, देन मॉड्युलस फंक्शन एव्हरीवेअर कंटिन्युअस. देन आता काय सरळ सरळ त्यांनी विचारलं, पहिला ए ऑप्शन आहे लिमिट एज x टेंड्स टू 2 प्लस f of x is not equal to 0, limit as x tends to 2 minus f of x not equal to 0, limit as x tends to 2 plus f of x is which is not equal to limit as x tends to 2 minus f of x. आणि डी दिला f of x is continuous at x is equal to 2. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, इथं सगळ्यात पहिला बघितलं, दिस इज कंटिन्युअस एव्हरीवेअर ऑन इट्स डोमेन असं सांगितलं. खरं बघायला गेलं तर त्याचा लिमिट एज x tends to 2 plus f of x बघितला तर तो 0 येतो, 2 टाकला 0च आहे, मॉड्युलस असला काय आणि नसला काय. लिमिट एज x टेंड्स टू 2 - 2 टाकला तरी 0च येईल, आणि मग हे 0 आहे, 2 ला एक्झॅक्टली 0 होतं,
म्हणजेच काय, दिस गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 2. संपलं, एवढंच आन्सर येतं. नेक्स्ट, आता याच्यामध्ये आहे एक्झाम्पल नंबर 10 नंबरचा. इफ एफ ऑफ मॉड्युलस ऑफ x मायनस बी देन द फंक्शन. आता मॉड्युलस ऑफ x मायनस बी दिलाय ना, इफ एफ ऑफ x इज इक्वल टू x मायनस बी दिलाय. आता हे पण बघा, इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1. जर x मायनस बी असेल मॉड्युलस मध्ये, तो b x या b या ह्यालाच तो काय असतो कंटिन्युअस. 1 टाकला तर नाही होणार, कारण काय 0 ही व्हॅल्यू प्लस और मायनस काही संबंध ठेवत नाही. त्याच्या कोणत्याही प्रकारे त्याच्या जे काय साईन आहे त्याचा काही संबंध येत नाही इथं मॉड्युलस असल्यामुळे. त्यामुळे ॲट एक्स इज इक्वल टू बी लाच तो फक्त कंटिन्युअस असू शकतो. बघूया आपण क्वेश्चन्स मध्ये आन्सर काय दिलेले आहे. इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 1, इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू बी, इज डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू बी आणि नन ऑफ दिस. कंपल्सरी लिहायचं इट इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू बी. क्लिअर. त्याच्यानंतर हा पडला होता AI CBSE 1984, ऑल इंडिया CBSE मध्ये होता. आता बघा दुसरा, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आहे, 2 साइन स्क्वेअर ऑफ 2/9 into x, whereas 3π/4 is less than x is less than pi, आणि तर when 0 is less than x is less than equal to 3π/4 असेल. आता हा कुठे पडलाय तर IIT 1991 ला पडलाय. त्यांनी विचारलाय एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0, का एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू पाय, का एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3π/4, का एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3 डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3π/4. आता मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युटी चेक करायची आहे. आता कंटिन्युटी चेक करत असताना आपण काय करतो बघा, इथं 1 दिल्या, आता 3π/4 ला इथे क्रॉसला आपण चेक करत असतो. लिमिट आहे. आता बघूया 2 इंटू लिमिट ॲज एक्स टेंड्स टू, जाऊ दे, साइन ऑफ 2/9 इंटू व्हॉट अबाउट एक्स 3π/4, 2 2 जा 3 3 जा ब्रॅकेट स्क्वेअर 2 इंटू साइन π/2, 3 टाइम्स ऑफ π/2, 3π/2 साइन 3π/2. साइन ऑफ 3π/2 हा कोण असतो, साइन π/2 1 बघा ना, हा 0 π/2 पाय आणि 3π/2. साइन 3π/2 काय आला इथं खाली आहे म्हणजे -1, 2 इंटू -1 चा ब्रॅकेट which is equal to 2. बरोबर आहे. आता ओके सॉरी 3π/2 नाही, हा 1/3 आहे. तर सॉरी हा 1 अपॉन हा 3 आहे, आपण π/6 होणार, π/6 साइन π/6. तर साइन π/6 काय असतो, साइन 30 1/2, 2 इंटू 1/4 म्हणजे 1/2 आला. आता इथं तर दिलाय 1 आणि इथं आन्सर यायला आहे 1/2. त्यांनी विचारलंय काय या पद्धतीनं. तर क्वेश्चन मध्ये तर साइन स्क्वेअर काय दिलाय, सॉरी साइन स्क्वेअर नाही, तो साइन 2/9च आहे. साइन 2/9 इंटू एक्स, साइन 2/9 इंटू एक्स असं जर केला तर मग काही प्रश्नच येत नाही. याचा आन्सर डायरेक्ट काय होतं 1/2 होतं. साइन π/6 1/2 आणि 1 आला. समजा तसं नसतं तर सांगितलं असता डिसकंटिन्युअस स्क्वेअर असता तो डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3π/4 म्हटला असता. आता इथं सरळ सरळ काय होतं, तो कंटिन्युअस व्हायला लागलाय. म्हणजे क्वेश्चन मध्ये थोडंसं लक्षात घ्या, 2 साइन 2/9 दिलाय, तो स्क्वेअर वाटतोय. याच्यामध्ये 2/9 इंटू एक्स दिलाय, जे 3π/4 ला तो काय आहे कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 3π/4 IIT ला पडलेलं एक्झाम्पल होतं. आता 12 नंबरचं जे एक्झाम्पल आहे कर्नाटका CET 2004 ला पडलं.
इथं लक्षात आलं का, क्रॉस मध्ये जी व्हॅल्यू असते त्याला घेऊन ती चेक करायची. इतर ठिकाणी 0 आणि पाय याचा काही संबंधच येत नाही. म्हणजे त्यांनी दिलं होतं ना कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0, कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू पाय, काही संबंध नाही आहे. तो आपल्याला घ्यायचा आहे, तो क्रॉस मध्ये घेत असतो. आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स दिलाय आणि विच इज इक्वल टू के दिलाय आणि कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0 सांगितलंय. व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ के. आता तुम्हाला माहिती आहे 1 मायनस कॉस के एक्स अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 के स्क्वेअर बाय 2 येतो. इथं आता बघा 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर असेल तर 1 बाय 2 येतो. आता इथे एक्स स्क्वेअर नाही आहे, एक्स आहे, याला स्क्वेअर करा म्हणजे एक एक्स द्यावा लागेल. म्हणजे लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ह्याचा आन्सर 1 बाय 2 इंटू 0 विच इज इक्वल टू 0 येतो. समजायला लागले का बघा. 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स, ह्याला एक्स ला मल्टिप्लाय करा इंटू एक्स द्या. हा लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये लिमिट हा दोघांना जातो. याची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअरची 1 मायनस कॉस एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मागाच्या शॉर्टकट फॉर्म्युल्यानुसार के स्क्वेअर बाय 2 म्हणजे 1 बाय 2 आला इंटू लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 तो 0 दिला. आन्सर 0 येतं. म्हणजे कर्नाटक सीईटी 2004 ला पडलेल्याचा आन्सर आहे करेक्ट ऑप्शन ए 0. आता 13 नंबरचा क्वेश्चन बघा. cos x रेस टू 1 अपॉन x आहे. cos x रेस टू 1 अपॉन x वेअर x इज नॉट इक्वल टू 0 असं सांगितलंय. आणि त्याच्यानंतर परत के दिलाय आणि विचारलाय कुरुक्षेत्र सीईटी 1996 ला पडलेला आहे. कुरुक्षेत्र सीईटी 1996 ला पडलेला एक्झाम्पल. आता हे जे एक्झाम्पल आहे ते काय आहे तर cos x रेस टू 1 अपॉन x हे एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं फंक्शन आहे, बरोबर आहे ना. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं फंक्शन जे आहे एफ ऑफ एक्स इज नथिंग बट y, तुम्ही लॉग y म्हणा म्हणजे 1 अपॉन x लॉग ऑफ cos x होईल ना. आता हा जे फंक्शन आहे याच्यामध्ये आपण लॉग ज्यावेळी घेतो हा आपल्याला y च्या फॉर्म मध्येच पाहिजे ना. मग लॉग x लॉग ऑफ cos x अपॉन x आहे. याच्यामध्ये लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 सबस्टिट्यूट केलं, cos 0 1 झाला, log 1 0 आला. 0.0 म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म आला. सरळ सरळ याचं काय देईल करेक्ट एल हॉस्पिटल रूल. लॉग ऑफ cos x चा 1 अपॉन cos x इंटू cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x आणि होल डिवाइडेड बाय 1 म्हणजे मायनस tan x झाला. आणि मायनस tan 0 काय आला 0 आन्सर येतो. म्हणजे हा log y इज इक्वल टू 0 टू द बेस e असतो. म्हणजे y इज इक्वल टू e रेस टू 0. y म्हणजे कोण आहे f ऑफ x, e रेस टू 0 कोण आहे 1 आहे. आणि त्याच्यामध्ये क्वेश्चनचा आन्सर 1 मायनस 1 0 आणि e. सगळ्यात महत्त्वाचं हे एक्झाम्पल होतं की याच्यामध्ये आन्सर काय येतं e रेस टू 0 म्हणजे 1. हा f ऑफ x कोण आहे तुमचा इथं केच आहे. f ऑफ x इज इक्वल टू हा cos x रेस टू 1 अपॉन x दिलाय whereas x इज नॉट इक्वल टू 0 आणि इथं k दिलाय फॉर x इज इक्वल टू 0. x इज नॉट इक्वल टू 0 दिलाय. म्हणजे हे घ्या, याला लॉग दिल्याशिवाय आपल्याला करता येत नाही कारण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये तो आहे. आणि हा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये असल्यामुळे आपल्याला याच पद्धतीने काढावं लागतं. आणि इथं आपल्याला हे 13 नंबरचं एक्झाम्पल क्लिअर होतं. त्याच्यानंतर 14 नंबर बघा. फोर्टीन नंबर मध्ये log x अपॉन x मायनस 1 दिला. log x अपॉन x मायनस 1 आणि पुढे दिलाय k. हा f ऑफ x आहे. इथं फॉर x इज नॉट इक्वल टू 0 इज नॉट इक्वल टू 1 म्हटलाय आणि इथे x इज इक्वल टू 1 म्हटलाय. आणि तुम्हाला विचारलाय देन द व्हॅल्यू ऑफ k इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1 दिलाय. आता कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1 दिला असेल तर 1 टाकून बघा. log 1 0 1 मायनस 1 0 0 बाय 0 म्हणजे काय लावणार तुम्ही एल हॉस्पिटल रूल यूज करा. एल हॉस्पिटल रूल यूज करत असताना log x काय आता हा k इंटू log ला डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन x, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि ॲट x इज इक्वल टू 1 म्हटले 1 अपॉन 1 1 1 अपॉन 1 1 असेल. म्हणजे k ची व्हॅल्यू काय आली परत 1 आली. कुरुक्षेत्र सीईटी नंतर आपल्याला कर्नाटक सीईटी 2011 ला हा पडलेला एक्झाम्पल आहे. आता त्याच्यानंतर f ऑफ x इज इक्वल टू 1 मायनस साइन x प्लस cos x अपॉन 1 प्लस साइन x प्लस cos x इज नॉट डिफाइंड ॲट x इज इक्वल टू पाय असं सांगितलं. is not defined at x is equal to pi. The value of f of pi so that f of x is continued as x is equal to pi. आता लिमिट ॲज एक्स टेंड्स टू पाय घ्यायचा आहे आणि हा काय करायचा सॉल्व करायचा. म्हणजे अजून डिफाइन झालेला नाही आहे तो डिफाइन करायचा त्या x इज इक्वल टू पाय ला. आता काय होतं बघा 1 मायनस साइन x प्लस cos x होल डिवाइडेड बाय 1 प्लस साइन x प्लस cos x.
व्हेअरएज काय घेतलाय ॲट एक्स इज इक्वल टू पाय. पायला बघूयात आता ह्या बरोबर. आणि त्याच्यानंतर दिलाय तुम्ही एफ ऑफ पाय काढायचं. संपलाय. कधी पडलाय हा ओरिसा जेई 2003 ला पडलाय. जेई 2003 1 मायनस साइन पाय प्लस कॉस पाय अपॉन 1 प्लस साइन पाय प्लस कॉस पाय. आता असा आहे हा 1 मायनस साइन पाय 0 मायनस 1 कॉस पाय मायनस 1 1 प्लस 0 मायनस 1 म्हणजे 1 0 बाय 0 आला म्हणजे हॉस्पिटल रूल. चला 1 साठीचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स होल डिवाइडेड बाय 1 चा 0 प्लस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉसचा मायनस साइन एक्स. पाय टाकून बघा. कॉस पाय मायनस 1 मायनस मायनस गेटिंग प्लस 1 मायनस 0 कारण साइन पाय 0 कॉसचा डेरिव्हेटिव्ह कॉस पायचा मायनस 1 मायनस साइन पाय 0 आला मायनस 0 म्हणजे आन्सर येतं मायनस 1. आन्सर्स आहेत का बघा त्याच्यामध्ये -1/2 +1/2 -1 आणि 1 असा दिलेला आहे म्हणजे -1 इज द करेक्ट आन्सर. एफ ऑफ पाय इज -1. इथं 15 पर्यंत आपण पोहोचलोय. 16 e raised to kx minus 1 raised to bracket square f of x is equal to upon x square आणि इथं परत sin x दिला. इथं x क्यूबच पाहिजे करेक्ट. whereas x is not equal to 0. x is not equal to 0 असेल मग काहीच करू शकत नाही. x is not equal to 0 दिलाय आणि मग त्याच्या पुढे दिलाय 4 दिलाय. MST CT 2009 ला पडलेला क्वेश्चन आहे. 2 -2 +- 2 आणि 3 आन्सर दिले आणि इथं दिलाय किती म्हटलं मी 4 दिलाय आणि ॲट x इज इक्वल टू 0 दिलाय. हा सॉल्व करताना लक्षात घ्या e रेज टू kx -1 रेज टू 2 अपॉन x स्क्वेअर घ्यावा लागतो इनटू sin x अपॉन x म्हणजे x क्यूब ची 4 तयार झाली इथं बरोबर आहे का. पार्ट अँड पार्सल इकडे घेतला. याचा आन्सर बघा हा आत गेल्यानंतर e रेज टू kx -1 अपॉन x होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल इनटू लिमिट इज एक्सटेंड्स टू 0 sin x अपॉन x इज इक्वल टू 1. हा e रेज टू kx आहे म्हणजे k स्क्वेअर झाला शॉर्टकट नुसार. पण हा इज इक्वल टू किती दिला इथे 4 दिला म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू 4 म्हणजे k इज इक्वल टू सरळ सरळ +- 2 आन्सर म्हणजे त्यातला C इज द करेक्ट ऑप्शन हियर. MST CT 2009 ला पडलेला आहे. आता दुसरा एक आहे log of 1 + 2x log of 1 + 2x 16 17 नंबर log of 1 + 2x sin x 0 sin of x raised to 0 आपण जसे x डिग्री आहे बरं का तो x स्क्वेअर आणि which is equal to k म्हटले. for x is not equal to 0 for x is equal to 0 then it is continuous at x is equal to 0. MST CT 2016 2 1/2 π/90 90/π असं दिलंय. सगळ्यात पहिला महत्त्वाचं की हा रेडियन मध्ये असेल तरच आपल्याला काय करता येतो लिमिट यूज करता येतो. म्हणजे आता हा log of 1 + mx ला अपॉन x असेल तर आन्सर 2 येतं. तर ह्याला x देऊ इनटू sin ऑफ x डिग्री अपॉन x सॉरी इथं काय होणार आन्सर 2 येणार. log of 1 + mx अपॉन x इज इक्वल टू m इनटू x डिग्री म्हणजे sin ऑफ πx/180 आपण इथे x आला म्हणजे आता इथं 2 इनटू आन्सर काय येणार आहे π/180 290 जा म्हणजे π/90 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे 17चा ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर म्हणजे खूप महत्त्वाचा आहे π/90. आता 18 नंबर बघू आपण. 18 19 असं बघू 21 बघू आणि मग इथं थांबू आपण. 18 log of 1 - 3x log of 1 + 3x to the base 1 - 3x log of 1 + 3x to the base 1 - 3x whereas x is not equal to 0 आणि इथं काय दिलंय इक्वल टू 0 ला k दिलाय. मग हा सॉल्व करत असताना कसं करायचं बघा. log of 1 + 3x upon log of 1 - 3x. आता इथं काय आहे डिवाइड बाय तुम्हाला माहिती आहे log of
1 प्लस एम एक्स अपॉन एक्स असेल तर आन्सर एम असतं. मग इथं काय झाला 3 अपॉन -3 झाला विच इज इक्वल टू -1 म्हणजे के इज इक्वल टू -1 इज द करेक्ट आन्सर. इथं काय दिलं बघा -1 1 2 -2 MSTCET 2004 ला पडलेला आहे. -1 इज द करेक्ट आन्सर हिअर. त्याच्यानंतर आपल्याला 19 नंबर बघायचा आहे. 19 मध्ये बघा log of 1 plus x minus log of 1 minus x. log of 1 plus x minus log of 1 minus x to the base e आहे आणि डिवाइडेड बाय काय दिला x दिलाय. at x is equal to 0 f of 0 विचारलाय. कधी पडलाय MPPT 2003 ला पडलाय. हा सेपरेट घ्या ना याचा आन्सर 1 येणार. log of 1 plus x upon x 1 आला मायनस log of 1 plus x मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस आहे म्हणजे -1 आला. 1 plus 1 that is equal to 2. आन्सर f of 0 is equal to 2 येतं. लक्षात घ्या खूप सिंपल एक्झाम्पल्स आहे. शॉर्टकट फॉर्म्युले यूज करायचे आणि पटपट आन्सर लिहिता येतं. अदरवाईज तुम्ही हा कसा आहे याच्यामध्ये जर का व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला 0 तो log 1 0 मायनस log 1 0 अपॉन 0 येतो म्हणजे एल हॉस्पिटल रूल. मग एल हॉस्पिटल नुसार 1 अपॉन 1 प्लस एक्स आला -1 अपॉन 1 मायनस एक्स आला. सबस्टिट्यूशन करायचे तुम्हाला यामध्ये आणि मायनसचा डेरिव्हेटिव्ह +1 झाला म्हणजे 1 अपॉन 1 प्लस 0 प्लस 1 अपॉन 1 मायनस 0 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू 2. म्हणजे असं पण तुम्ही एल हॉस्पिटलनं सॉल्व्ह करू शकता. आता 20 नंबर बघा IIT 1983 MPPET 1995 कर्नाटका CET 1999 कुरुक्षेत्र CE 2002 आणि AMU 2002 म्हणजे 1 2 3 4 आणि 5 एक्झामला हा पडलेला आहे. माहित नाही पडू शकतो आपल्याला पण काही सांगता येत नाही. तर आपण हे करायचंय आता जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच धर्तीवरती आहे. log of 1 plus ax मायनस log of 1 minus ax अपॉन x आहे. संपला आपण आत्ताच बघितला होता. याचा काय आन्सर आहे log of 1 plus mx अपॉन x या मिळतो मायनस log of 1 minus ax काय ना मायनस a येतो. डेरिव्हेटिव्ह आहे ना मायनस a काय झाला a प्लस a दॅट इज इक्वल टू ट्वाइस a विथ सॉरी इथं b आहे म्हणजे a प्लस b इज द फायनल आन्सर. आणि त्यांनी काय सांगितलंय त्याच्यामध्ये a मायनस b a प्लस b log a प्लस log b आणि log a मायनस log b असं तुम्हाला आन्सर्स दिलेला आहे. म्हणजे इथं f of 0 a प्लस b येतो. 20 क्वेश्चन्स आर कम्प्लिटेड हिअर. जवळजवळ याच्यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स आहेत. जवळजवळ 49 to 50 क्वेश्चन्स आहेत. आता आपण याच्यामध्ये फक्त 20 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता याच्यानुसार पुढे आपण हळूहळू 21, 22, 23 हे सगळे सेम त्याच पद्धतीचे आहेत. तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. जसं की द व्हॅल्यू ऑफ के विच मेक्स f of x इक्वल sin 1 upon x whereas x is not equal to 0 असं दिलं आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय 1 upon x डिसकंटिन्युअस असतो ना म्हणजे हा नॉट डिफाईन. मग 8 1 -1 आणि नन ऑफ दीज म्हटलंय. म्हणजे 22चं आन्सर काय येऊ शकतं तर सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की डिसकंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 1 बरोबर म्हणजे नन ऑफ दीज येणार. 22चं आन्सर काय येणार आहे नन ऑफ दीज. त्याच्यानंतर 23 बघा तसाच आहे x sin 1 upon x आहे म्हणजे 0 टाकला तर 0 into 0 म्हणजे 0च येतो. म्हणजे MSTCET 2016 ला विचारलाय x into sin of 1 upon x 0 आन्सर येतं. म्हणजे 23 हा ए आन्सर येतं त्याचं 0 आन्सर करेक्ट. त्याच्यानंतर आता महत्वाची गोष्ट 23 सांगितलं. 24 बघा कंटिन्युअस दिला ॲट x इज इक्वल टू 1 आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं आहे. बरोबर म्हणजे ax स्क्वेअर मायनस b इज इक्वल टू 2 दिला आणि इज इक्वल टू x प्लस 1 दिला आहे. ॲट x इज इक्वल टू काय करायचं आहे पहिला दोघे 1 ला आणि नंतरचा तो काय करायचा आहे 1 लाच म्हणजे x इज इक्वल टू 1 टाकायचा आहे. a मायनस b इज इक्वल टू 2 इज इक्वल टू 1 प्लस 1 इज इक्वल टू 2 आणि a मायनस b इज इक्वल टू 2 आन्सर. म्हणजे त्यांना काय हवं आहे तर 24 मध्ये सुटेबल व्हॅल्यूज ऑफ a and b बघा आता दिलेत त्यांनी. a इज इक्वल टू 2 दिलाय b इज इक्वल टू 0 दिलाय a इज इक्वल टू 1 दिलाय b इज इक्वल टू -1 दिलाय a इज इक्वल टू 4 दिलाय b इज इक्वल टू 2 दिलाय आणि हा बीट्स रांचीला पडलाय बरं का आणि ऑल दी अबव असं सांगितलंय. 24 नंबर ऑल दी अबव असं सांगितलंय. मग आता बघूया याच्यामध्ये काय येतो तो 2 टाका आणि 0 टाका. 2 - 0 2 करेक्ट आहे.
ए 1 टाका -1 टाका 1 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे हे पण बरोबर आहे. इथं 4 टाका 2 टाका अगदी सगळेच्या सगळे हे व्हॅल्यूज करेक्ट येऊ शकतात. म्हणजे 24 नंबर हा काय आला ऑल अबाव. आता 1 मायनस साइन एक्स अपॉन पाय मायनस 2x 1 मायनस साइन एक्स अपॉन पाय मायनस 2x दिलाय आणि पाय बाय 2 ला चेक करायचं आहे आणि त्याने इथं लॅम्बडा दिलाय म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आहे. कंटिन्युअस दिलाय पाय बाय 2 ला. आता इथं पाय बाय 2 टाकलं तर 1 मायनस 1 0 होईल. पाय बाय 2 टाकलं तर पाय मायनस पाय 0 होईल. इनडिटर्मिनेट फॉर्म सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घ्या. 0 मायनस साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x अपॉन पायचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 x चा डेरिव्हेटिव्ह 1. आता इथं पाय बाय 2 टाका cos पाय बाय 2 काय आला 0 आला 0 अपॉन 2 आन्सर 0 येतं. म्हणजे याच्यामध्ये सी इज द करेक्ट आन्सर. RPET 2002 ला पडलेला आहे 25 नंबर. सी इज द करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं आपले हे निम्मे एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये झालेले आहेत. त्याच्या पुढचे निम्मे एक्झाम्पल्सचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला पडले ते बघूया. थँक्यू व्हेरी मच.